नमस्कार. तर आपण गणिताच्या लेक्चर मध्ये आज अपूर्णांक हा भाग शिकणार आहोत. ठीक आहे. आता पहिल्यांदा काय बघू, तर अपूर्णांक कशाला म्हणायचं. तर आता अपूर्णांक म्हणजे काय, तर जी गोष्ट कशी नाही, जी संख्या काय असते अपूर्ण असेल त्याला काय म्हणतो आपण, अपूर्णांक म्हणतो. आता अपूर्णांकामध्ये काय होतं, तर अपूर्णांकामध्ये दोन प्रकारचे अपूर्णांक आपण बघतो. ठीक आहे. तर कुठला कुठला अपूर्णांक येतो, तर एक अपूर्णांक येतो व्यवहार्य अपूर्णांक. व्यवहार्य अपूर्णांक. ठीक आहे. तर व्यवहार्य अपूर्णांक म्हणजे काय, तर जो अपूर्णांक असा असतो अंश आणि छेद रूपात लिहिला जातो. कसं लिहिला जातो, अंश आणि छेद रूपात लिहिला जातो. याला काय म्हणायचं, तर व्यवहार्य अपूर्णांक म्हणतो. आणि दुसरा जो असतो, यातला दुसरा प्रकार कुठला असतो, तर दशांश अपूर्णांक. कुठला अपूर्णांक, दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक कुठला म्हणायचं, तर दशांश अपूर्णांकामध्ये काय राहते, तर दशांश चिन्ह असतं. ज्या अपूर्ण संख्येमध्ये काय असते, दशांश चिन्ह असते. दशांश असतो ज्या अपूर्णांकामध्ये, त्याला काय म्हणायचं, दशांश अपूर्णांक असं म्हणायचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये तर व्यवहार्य अपूर्णांकाचा जर विचार केला, तर व्यवहार्य अपूर्णांकामध्ये किती, तर दोन याचे प्रकार पडतात. कुठले कुठले दोन पडतात, एक अंशाधिक आणि छेदाधिक. ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं, तर ह्याच्यात व्यवहार्य अपूर्णांकामध्ये कुठले भाग येतात, तर अंश आणि छेद. अंश आणि छेद. आता अंश आणि छेद आल्यानंतर अंशाधिक कशाला म्हणायचं आणि छेदाधिक कशाला म्हणायचं, ही गोष्ट आपण बघू. तर पहिल्यांदा काय बघू इथं आपण, व्यवहार्य अपूर्णांक. व्यवहार्य अपूर्णांकामध्ये काय बघितलं आपण, तो कशा स्वरूपात लिहिला जातो, तर अंश आणि छेद या रूपात लिहिला जातो. आणि याचेच काय होते, याचे पुन्हा दोन प्रकार पडतात. एक असतो अंशाधिक आणि दुसरा हा एक प्रकार, आणि दुसरा काय येतं, तर छेदाधिक. छेदाधिक. आता अंशाधिक कशाला म्हणायचं आणि छेदाधिक कशाला म्हणायचं, तर याच्यामध्येच त्यांच्या शब्दामध्येच जो काय दिलेला आहे, त्यांचं नाव, त्यांच्या नावातच त्याचा काही अर्थ आहे. तर अंशाधिक म्हणजे काय, हा जो आपण लिहितो, समजा एखादी संख्या लिहिली आपण इथं 5/3, याच्यामध्ये हा काय आहे, तर अंश आहे, आणि हा काय येतं, तर छेद आहे. काय ही वरची संख्या काय असते, जी ही रेषा आहे, त्या ह्या रेषेच्या वरचा कुठला अंक असतो कायम, तर त्याला काय म्हणायचं, अंश म्हणायचं. तर खालचा असतो त्याला काय म्हणतो, छेद आपण म्हणतो. तर मग आता याला अंशाधिक का म्हणतो आपण, तर इथं काय झालं, तर हा अंश याच्या ह्या छेदापेक्षा कसा आहे, तर हा मोठा आहे. बरोबर. म्हणजे काय आहे, अंशाधिक म्हणजे अंश काय येतं, अधिक आहे, म्हणून त्याला काय म्हणतो, अंशाधिक. म्हणजे ज्या कुठल्या ह्या व्यवहार्य अपूर्णांकात, कुठल्या अपूर्णांकात जर अंश मोठा असेल, त्या अपूर्णांकाला काय म्हणणार आहे आपण, अंशाधिक अपूर्णांक असं म्हणणार आहे. एका दुसरा उदाहरण बघू आपण इथं, 8/5. इथं पण काय दिसतंय आपल्याला, अंश काय येतं, याचं वाचन करताना हा अंश काय येतं 8 आहे, आणि छेद काय येतं 5 आहे. याप्रमाणे इथं अंश मोठा आहे म्हणून याला काय म्हटलं जातं, तर अंशाधिक अपूर्णांक असं म्हटलं जातं. याच्यामध्ये आता दुसरं बघू, छेदाधिक. आता इथं पण बघितलं काय, अंश मोठा आहे म्हणजे अंशाधिक झाला. छेदाधिक कसं असू शकतं, तर ज्या अपूर्णांकाचा काय मोठा असेल, छेद मोठा असेल. म्हणजे कसं राहील, समजा 3 घेतलं इथं, 3/5. हा काय झाला इथं, छेदाधिक अपूर्णांक झाला. काय झालं इथं, हा 3 आहे, आणि 3 पेक्षा कसं इथं, तर हा अंशापेक्षा काय इथं छेद मोठा आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, छेदाधिक अपूर्णांक. दुसरा जर उदाहरण घ्यायचं म्हणलं, तर कुठलं घेऊ शकतो आपण, कुठली जरी संख्या घेतली आपण, 5/9. काय घेतलं आपण इथं, 5/9 घेतलं. 5/9 घेतलं म्हणजे काय, इथं काय 5 नंतर कसं म्हणतो 5/9. मग इथं छेद किती येतं, तर 9 छेद आहे. म्हणजे काय आहे, या अंशापेक्षा कसा आहे, तो मोठा आहे, म्हणून यालाच काय म्हणलं जातं, तर छेदाधिक अपूर्णांक असं म्हणलं जातं. पुन्हा एकदा सांगतो, अंशाधिक. पहिल्यांदा बघितलं की व्यवहार्य अपूर्णांक. व्यवहार्य अपूर्णांक कशाला म्हणतोय आपण, ज्याच्यामुळे जो अपूर्णांक कसा लिहिला जातो, अंश आणि छेद. अंश आणि छेद रूपात जो लिहिला जातो त्याला काय म्हणलं जातं, व्यवहार्य अपूर्णांक म्हणलं जातं. त्याच्यामध्ये पण दोन प्रकार पडतात येतं, एक अंशाधिक आणि दुसरा आहे
छेद अधिक. मग अंश अधिक कशाला म्हणायचं, तर अंश अधिक मध्ये ज्याचा अंश मोठा काय असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, अंश अधिक असं म्हणणार आहे. आणि ज्या अपूर्णांकामध्ये छेद मोठा आहे त्याला काय म्हणलं जातं, छेद अधिक अपूर्णांक असं म्हणलं जातं. हे याच्या नावावरून लक्ष येईल ते, त्यामुळं तिथं कन्फ्युजन होणार नाही. लक्षात ठेवायचं का अंश अधिक म्हणलं की काय येणार आहे, अंश कसा असणार आहे, अधिक असणार आहे किंवा छेदापेक्षा कसा असणार आहे, मोठा असणार. आणि इथं काय असणार आहे, छेद अधिक म्हणजे छेद मोठा असेल कशापेक्षा, अंशापेक्षा मोठा असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून बघू, दुसरं म्हणलं की दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक कशाला म्हणलं जातं, तर दशांश अपूर्णांक म्हणजे काय असते, तर त्याच्यात काय असते, त्या अपूर्णांकामध्ये हे दशांश चिन्ह दिलं असतं किंवा हे इथं हे टिंब असं, म्हणजे ह्याला काय म्हणलं जातं, दशांश असं म्हणलं जातं. मग हे 2.3 किंवा इथं काय यायचं, हे दशांश स्थळ आहे, कसं म्हणलं याला 2.3. मग हा जो पॉईंट दिलेला आहे यालाच काय म्हणलं जातं, दशांश स्थळ म्हणलं जातं. उदाहरण मग हा असा लिहिला 2.04, तर हे काय झालं, मग हा दशांश अपूर्णांक झाला. आता दशांश अपूर्णांकामध्ये पण दोन अपूर्णांक येतात. एक कसा येतो, आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती दशांश अपूर्णांक आता आवर्ती म्हणजे काय, आवर्ती म्हणजे काय होतं, तो जर उदाहरण घेतलं 3.333 याच्यामध्ये काय होतं, तर हा 3 हे काय होतो, कंटिन्यू तो रिपीट होतो. प्रत्येक वेळेस काय येणार आहे, ज्या वेळेस आपण इथं बघू हा 3 कसा आहे, इथं हा 3च राहिलेला आहे, तर ह्यालाच काय म्हणायचं, आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणतो इथं. आणि दुसरा कसा येतो, तर खंडित. ह्याला अखंडित सुद्धा म्हणू शकतो आपण. इथं काय होत नाही, अखंड म्हणजे काय, याचा खंड होत नाही किंवा हा कंटिन्यू जातोय, तर कुठलाच खंड पडत नाहीये, तो अखंडित. आणि खंडित म्हणजे कसं येतं, समजा उत्तर एखादं आपण काढलं त्याच्यानंतर हे इथं, जर ह्याच्या बाबतीत उदाहरण घ्यायचं म्हणलं तर 100 किंवा 10/3 घेतलं आपण. ज्यावेळेस 10/3 केलं तर समजा ज्यावेळेस आपण व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात कधी रूपांतर करायचं ते आपण बघणार आहोत. पण हे फक्त एक उदाहरण देतो की हे जर कसं होतं 10/3, तर हे भागिले 3 आहेत, छेदात 3 आहे म्हणजे कसे त्याला भागिले. मग कसं करायचं, 3/10 दिलेले ते. मग इथं किती झालं, आता 3 त्रिक 9, बाकी किती राहिला, 1 राहिला. तर बाकी 1 राहिल्यानंतर आपण काय करतो, तर इथं दशांश स्थळ घेणार आणि इथं किती देणार, 0 देणार. इथं पुन्हा पण नंतर कितीचा भाग लागणार इथं, तर इथं पण कितीच लागणार आहे, 3 त्रिक 9 पुन्हा लागणार आहे, पुन्हा 1 शिल्लक राहिला. म्हणजे हे प्रत्येक वेळेस काय होणार आहे, जेवढ्या वेळेस पण आपण करू तेवढ्याच काय येणार आहे, उत्तर आपल्याला भागाकार 3च येणार आहे. आणि इथं काय प्रत्येक वेळेस 1 बाकी, प्रत्येक वेळेस ते चालूच राहणार आहे, म्हणजे इथं खंड पडणार नाही. त्याच्यामुळे काय होणार आहे, याला अखंडित किंवा कसं म्हणलं जातं, आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणलं जातं. आता इथं बघू, इथं समजा आपण घेतलं 22/5 घेतलं. जर 22/5 इथे घेतलं तर कसं होतं, इथं 4चा भाग लागला, 5×4=20, शिल्लक राहिले इथं किती, 2 शिल्लक राहिले. आता 2 शिल्लक राहिले तर काय करायचं, आपल्याला भाग लावायचं. इथं काय दिलं, दशांश स्थळ, इथं काय घेतलं आपण, 0 घेतलं. आणि इथं कितीचा भाग लागणार आहे, 5×20, म्हणजे इथं किती आले, 4.4 आलं इथं. पण इथं काय झालं, इथं बाकी किती राहिली, 0 राहिली, बाकी 0 राहिले. आणि इथं काय झालं, हे इथंच याचं रूप काय झालं, इथंच भागाकार पूर्ण आल्यामुळे इथं पुढं काहीच येणार नाही संख्या. त्याच्यामुळे हा कसा झाला, तर खंडित झाला. इथं पुढं जे येणार आहे ती संख्या सेम येणार आहे का, तर नाही, कारण इथंच भागाकार संपला आपल्या, त्यामुळं इथं काय पुढे त्याच्यात पुढं सेम संख्या येणार नाही. ठीक आहे. पुढचं बघू. आता ह्याच्यामध्ये हे पाहू की आपण दशांश काय करायचं इथं, तर व्यवहारी अपूर्णांकाचे कशात रूपांतर करायचे, दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं. हा जो काय दिलाय अपूर्णांक, किती दिलाय इथं, 2/5 दिलाय. हा कसा रूपात आहे, अंश आणि छेद रूपात आहे. मग अंश आणि छेद रूपात आहे, त्याच रूपात कशात करायचंय, तर आपल्याला इथं दशांश अपूर्णांकात करायचे. मग हे दशांश अपूर्णांकात करायचं कसं, कुठल्या पद्धतीने करायचं, तर याचा अर्थ काय होतो, 2/5 याचा अर्थ काय झालं, हे 5 याला कसं आहे, तर इथं भागिलेत. मग भागिलेत, तर मग जसं आपण भाग लावतो याचा, त्याच्याप्रमाणे इथं काय करायचंय, नेहमी आपण भाग लावतो त्याप्रमाणेच लावायचंय. इथं बघा आता
इथं काय केलं आपण 5 भागिले किती इथं 2 घेतले, मग 5 भागिले 2 घेतले तर भाग जाणार आहे का तर नाही जाणार. मग काय करायचं इथं पॉईंट घेणार, इथं पॉईंट घेतल्यानंतर इथं किती येणार आहे तर भाग किती लागणार आहे 5 चौक 20. मग इथं उत्तर येताना किती आलं आपलं इथं तर याचाच अर्थ काय होतोय 2/5 चा अर्थ काय होतोय 0.4 किंवा 0.4 जरी म्हणलं तरी चालू शकतं. आणि हा 0 जरी घेतला तरी ह्याचा आणि हा असं जरी मांडला तरी चालू शकतो. त्याचा अर्थ काय सेमच राहणार आहे. फक्त इथं हे 0 जरी मांडलं तरी त्याची व्हॅल्यू सेमच राहणार आहे. जर 0 हा मांडला नाही मांडला तरी चालू शकतो. पण हे लक्षात ठेवा काय करायचं तर हे अर्थ समजून घ्यायचा की 2/5 चा अर्थ काय होतो हे 5 कसं याला ह्या 2 ला भागिले बरोबर. मग भाग जात नाही म्हणून इथं काय घेतलं पॉईंट घेतला आपण, इथं 0 घेतला आणि 5 चौक 20 इथं आपल्याला काय मिळालं 0.4 ह्याचं काय मिळाला भागाकार मिळाला. म्हणजेच काय झालं आता हे रूप कसं आलं आपलं तर व्यवहारी अपूर्णांक मिळाला आपल्याला. हे कसं मिळालं आपल्याला दशांश अपूर्णांकाचं रूप मिळालं. मग हे आपल्याला कधी जरी विचारलं की जर व्यवहारी अपूर्णांक दिला किंवा अपूर्णांक जर सांगितलं आणि त्याचं काय करायचं आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं सांगितलं तर ह्या पद्धतीने आपल्याला कळायचं. पण हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे ते काय करायचंय कुठल्यानं कुठल्याला भागायचंय आपल्याला त्या गोष्टी आपल्याला काय झाल्या पाहिजे कळल्या पाहिजे. ठीक आहे. आता दुसरं हे आपण बघितलं की काय करायचं त्याला भाग लावायचा. पण दुसरं आता जर आपल्याला इथं काय आहे 36/10 दिलेले. आता इथं कसं तर मग इथं लक्षात ठेवायचं की इथं आता जसा भागाकार केला ज्यावेळेस छेदामध्ये 10 100 1000 जे 0 असेल तर काय करायचं इथं आपल्याला भागाकार करायला लागत नाही. तर ह्याचं उत्तर काढताना कसं करायचं कुठला पण ज्यावेळेस आपल्याला दिलेला असतो त्यावेळेस करायचं काय करायचं इथं किती 0 आहेत ते बघायचं. वर संख्या किती आपली इथं 36 आहे, इथं किती आहे 1 0. मग जेवढे काय 0 असतील लक्षात घ्या इकडं इथं काय बघितलं इथं 36 आहे, इथं छेदात किती 10 आहे माहिती त्याला कसे भागिले. मग भागिले तर काय करायचं इथं जेवढे 0 आहेत किती 0 दिसतात आपल्याला इथं किती दिसतोय 1च 0 दिसतोय. मग 1 0 दिसतोय तर काय करायचं तर जेवढे आहेत तेवढे काय करायचं उजवीकडून डावीकडे लक्षात ठेवायचं. उजवीकडून काय करायचं डावीकडे तेवढे काय द्यायचे दशांश स्थळ द्यायचे. म्हणजे काय करायचं इथं संख्या किती 36 आहे मग काय करायचं 0 किती दिसतात आपल्याला इथं 1च 0 तर आपल्याला लक्षात ठेवायचं उजवीकडून आपल्याला कुठं जायचंय डावीकडे जायचंय. ही गोष्ट महत्वाची की मग उजवीकडून डावीकडे किती 0 तिथं तर इथं 0 किती 1च 0. मग 1 0 म्हणलं काय करायचं इथं 1च दशांश स्थळ द्यायचं. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 3.6 उत्तर आलं. इथं कुठला भागाकार करायची गरज नाही लक्षात ठेवायचं. आता समजा इथं दुसरं उदाहरण घेऊ. इथं 36 भागिले किती तर 100 दिलं. ठीक आहे 36 भागिले 100 दिले. इथं काय सांगितलं आपल्याला की काय करायचं संख्या किती 36 भागिले 100 आहे तर आपल्याला काय करायचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं. मग काय करायचं 0 किती दिसतात आपल्याला इथं 2 0 दिसतात. मग काय करायचं ही वरची संख्या जशी आहे तशी मांडायची त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे जशी आहे तशी मांडायची. त्याच्यानंतर खाली किती 0 दिसतात आपल्याला 2 0 दिसतात. मग 2 काय सांगितलं उजवीकडून काय करायचंय डावीकडे यायचंय. ही गोष्ट महत्वाची उजवीकडून डावीकडे यायचंय. मग हा उजवी बाजू आपली मग उजवी बाजूने 1 आणि 2 हे करायचं आणि इथं काय द्यायचं दशांश स्थळ द्यायचं आणि हे इथं 0 म्हणजे उत्तर काय मिळालं आपल्याला 0.36 हे आपल्याला काय मिळालं उत्तर मिळालं. ठीक आहे. मग हे बाकीची उदाहरणं पण आपण बघू इथं. आता पुढचं उदाहरण किती येतं आपल्या हे जर तिसरं उदाहरण आपण घेतलं 25/100 काय येतं 25/100 आता इथं करताना काय करायचं सेम असंच करायचं. इथं काय बघायचं की इथं 0 किती ते पहिल्यांदा काउंट करायचं किती 0 आहेत 2 0 आहेत. हे वरचे काय संख्या काय करायची जशी आहे तशी काय करायची इथं मांडायची. इथं मांडल्यानंतर काय करायचं 200 इथं काय 2 0 आहेत. मग काय करणार इथं काय करणार मग 1 आणि 2 इथं दशांश स्थळ दिलं हे 0 दिलं म्हणजे किती उत्तर आपलं इथं आलं 0.25 हे उत्तर आपल्याला इथे मिळालं. आता हे सगळ्या बाबतीत तसंच करायचं. इथं काय दिलंय तर 4 इथं 28 भागिले 1000 आहे 28 भागिले 1000. मग इथं काय करणार आपण काय दिसतंय आपल्याला 28 भागिले 1000 इथं 0 किती खाली 3 0 आहेत. मग आता त्याला किती पाहिजे आपल्याला तर आपल्याला काय करायला लागेल 3 दशांश स्थळ इथं काय करायला लागतील द्यायला लागतील. मग 3 द्यायचं तर काय करायचं संख्या जशी काय करायची जशी आहे तशी मांडायची. या संख्येत बदल करायचा नाही काय करायचं नाही जशी आहे तशी मांडायची त्यात बदल नाही करायचा. त्याच्यानंतर मग काय केलं आता इथं दशांश किती दिला पाहिजे आपल्याला 1 2 आणि 3 मग 1 2 आणि
इथंच आता काही संख्या नाहीये बरोबर. आता इथं संख्या नाही तर करायचं काय, मग दशांश स्थळ द्यायचं येतं तर नाही. जेवढे आपल्याला पाहिजे तेवढ्या संख्या आल्या पाहिजेत. मग काय करायचं, 1 2 आणि जिथं नाही तिथं काय करायचं, तिथं शून्य मांडायचं. तिथं काय करायचं, शून्य मांडायचं. हे मिळाल्यानंतर पुन्हा मग दशांश स्थळ द्यायचं आणि शून्य हे मांडायचं. हे झालं आपलं उत्तर. पुन्हा ह्यांच्या बाबतीत लक्षात घ्या व्यवस्थित की इथं काय मिळालं आपल्याला 28 मिळाले आणि 28 छेद किती आहे, 1000 आहे. 28 केल्यानंतर इथं किती संख्या घेतो आपण, वरची आहे तशी घेतली 28 आणि त्याच्यानंतर काय करायचंय, 3 दशांश स्थळ इथं द्यायचे. पण 3 दशांश स्थळ इथं 3 दिलेल्या संख्याच नाहीत. मग काय करायचं, तर मग इथं काय करायचं आपल्याला, तिथं लक्षात ठेवा 1 2 आणि जिथं संख्या नाही तिथं काय घ्यायचं, शून्य घ्यायचं, नंतरच दशांश स्थळ द्यायचं. किती पण असतील त्याच्याप्रमाणेच करायचं. जर नसेल संख्या तर शून्य द्यायचं तिथं आणि नंतर मग दशांश स्थळ. जेवढे शून्य आहेत तेवढ्या घरापर्यंत काय आलं पाहिजे, उजवीकडून डावीकडे काय आपल्याला दशांश स्थळ दिलं पाहिजे. ठीक आहे. आता हे 5चं उदाहरण बघू याच्यामध्ये. आता इथं काय दिलंय, 25/4. याचं काय करायचं आपल्याला, हा कसा आहे व्यवहारी अपूर्णांकाचं आपल्याला काय करायचंय, तर दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं. मग इथं पण तसं करायचं. आता याचा अर्थ काय होतो, 25/4. इथं काय आहे, ह्या 25ला 4 कसे भागिले. मग जसं आपण जर इथं पुन्हा भागाकार जमत असला तर इथं पण करू शकतो किंवा असा केला तरी चालेल. ठीक आहे. काय इथं 25 येतील आणि इथं काय 4 आहे बरोबर. मग काय किती भाग लागला, 4/24. 4/24 इथं वाजला, किती राहिले इथं, 1 शिल्लक राहिला इथं. ठीक आहे. आता 1 राहिला, भाग जातोय का इथं आपल्याला, नाही जात. मग काय करायला लागेल, दशांश स्थळ दिले इथं, काय केलं, शून्य घेतलं. शून्य घेतल्यानंतर कितीचा भाग जाणार इथं, तर 4 2 8. मग किती भाग लागले इथं, 4 2 8. मग शिल्लक राहिले इथं किती, 10 वजा 8. आता इथे किती शिल्लक राहणार आपले, 2 शिल्लक राहिले. मग 2 शिल्लक राहिल्यानंतर पुन्हा आता भाग जातोय का, नाही. मग पुन्हा काय केलं इथं, पुन्हा इथं काय घेतलं आपण, शून्य घेतले. मग किती झाले इथं, 20 झाले. आता 20 ला भाग जातो कसा जातो, 4 5 20. इथं काय 0 0 राहिले. म्हणजे ह्या 25/4 चा अर्थ काय होतोय, तर 6.25 हा अर्थ होतो. ह्यांचं व्हॅल्यू कशी आहे दोन्हींची, तर सेम आहे. 25/4 याचा अर्थ काय होतोय, 6.25 असा होतो. ठीक आहे. हे लक्षात घ्यायचं की इथं भागाकार करायचा, इथं बघितलं आपण शून्याच्या वेळेस काय करायचंय, ज्या ज्या वेळेस शून्य असतील तेवढेच काय करायचंय, शून्य मोजायचं आपल्याला काय करायचंय, दशांश स्थळ द्यायचे. हे प्रत्येक बाबतीत तसंच राहणार. जेवढे दशांश स्थळ असतील तेवढेच काय करायचं आपल्याला, तर इथं दशांश स्थळ द्यायचे मोजून जेवढे आहेत ते. 2 इथं 3 दशांश स्थळ आहेत म्हणून इथं किती दशांश स्थळ येणार आहे, 3 शून्य तर 3 दशांश स्थळ येणार आहेत बरोबर. प्रत्येक इथं 1 होता म्हणून 1 दशांश स्थळ दिलं. इथं चुकायचं नाही. जेवढे शून्य व्यवस्थित. आणि आणखी महत्वाची गोष्ट, उजवीकडून काय करायचं आपल्याला, उजवीकडून डावीकडे जायचं, ही गोष्ट लक्षात ठेवायची. पुढे बघू आता आपण. आता पुढं आता काय सांगितलं, तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे कसे रूपांतर करायचे, तर अपूर्णांकात रूपांतर करायचे. काय करायचंय, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अपूर्णांक रूपांतर. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे कसा अपूर्णांक, तर कसा लिहिला जातो तो, 2.3/4 हा अशा पद्धतीने लिहिलेला जो अपूर्णांक असतोय त्याला काय म्हणलं जातं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे का असं म्हणलं जातं, तर हा याच्यामध्ये हा 2 कसा असतो, पूर्ण असतो. हे 3/4 काय असतंय, अपूर्ण असतंय, म्हणून त्याला काय म्हणलं जातं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणलं जातं. ठीक आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या की पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा असतो ते बघून घ्या. तर 3.3/4 किंवा कुठल्या तरी संख्या असते ते काय असतंय, कसं म्हणलं जातं, त्याचं वाचन कसं केलं जातं, 3.3/4 असं वाचलं जातं. हा जो असतो हा पूर्णांक असतो, हे पूर्ण असतो म्हणून त्याला पूर्णांक असं म्हणलं जातं. आणि हे दोन्ही अपूर्णांक, मग 3.3/4 या अशा पद्धतीनं काय केलं जातं, वाचन केलं जातं. आता त्याचे उदाहरण बघू. काय करायचं आपल्याला, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं काय करायचं आपल्याला, अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं ही गोष्ट आपण बघून घेऊ. आता कसं घेऊ, 5 एक अपूर्णांक घेऊ आपण, 5.3/4 असं जर अपूर्णांक घेतला आणि याचं काय करायचं आपल्याला,
पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करायचं. मग कसं करायचं, त्याच्यामध्ये काय करायचं असतं, तर ह्या संख्येनं काय करायचं आपल्याला, इथे ह्या संख्येनं गुणायचं आणि ही संख्या त्यांना काय करायची, मिळवायची. म्हणजे कसं, 5 20, 20 आणि 3 23, म्हणजे काय झालं 23 छेद काय झालं इथं 4 असतं. त्याचं काय होईल, अपूर्णांकात रूपांतर होईल. कसं केलं तर काय करायचं, हे ह्या छेदानं काय करायचं, ह्या पूर्ण संख्येला काय करायचंय, गुणायचं. गुणल्यानंतर काय करायचं, इथं कुठलं चिन्ह नाही त्याच्यामुळे काय करायचं, इथं हे ह्याच्यामध्ये काय करायचं, मिळवायचं. हे लक्षात ठेवायचं. अजून एखादं बघू, 6.4/3. ठीक आहे. मग कसं केलं, आता काय करणार लक्षात, कसं अपूर्णांक 6.3/4 असं. मग काय करायचं, ह्या दोन्हीचा काय करायचं आहे, गुणाकार. म्हणजे कसं आला, 6 चोक 24 आणि 3 27. आणि हा जो छेद आहे तो तसाच राहतो. काय या छेदामध्ये कुठलाही बदल होत नाही. हा छेद काय करायचा, जसा आहे तसा लिहायचा, याच्यामध्ये कुठला बदल होत नाही. इथं पण बघा, इथं 4 आहे, इथं 4च आहे. दुसरा घेऊ आपण आता, इथं 8.2/5 घेतला, 8.2/5. आता ह्याच काय करायचं आपल्याला, अपूर्णांकयुक्त अपूर्णांकात अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणलं तर काय करतोय आपण, ह्या संख्येला लक्षात ठेवायचं, छेदानं काय करायचंय, ह्या पूर्णांक संख्येला जो पूर्णांक आहे त्याला काय करायचं, गुणायचं. मग किती आला, 5×8 40, 40 आणि 2 42. म्हणजे उत्तर कसं आलं, 42/5 हे आपल्याला उत्तर मिळालंय. किती मिळालं इथं, 42/5 हे उत्तर मिळालंय. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं बघू, अजून एक उदाहरण बघू. 9.2/3 घेतलं, 9.2/3. आता 9.2/3 घेतल्यानंतर इथं पण सेम तसंच करायचंय. लक्षात घ्या पुन्हा एकदा, ही काय करायचं, ह्यांचं काय करायचंय, छेदानं काय करायचंय, जी पूर्ण संख्या आहे त्याला काय करायचंय, गुणायचंय. हे गुणल्यानंतर किती झाले, 9 × 27 आणि 2 29. 29 छेद किती उत्तर मिळालं आपल्याला, 3. लक्षात ठेवायचं, ह्याच्यामध्ये छेदामध्ये कुठलाही बदल होत नाही. पुन्हा एकदा बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशाला म्हणायचं, तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक ही पूर्ण संख्येनं हा अंश आणि छेद. म्हणजे 5 वाचन एकदा पुन्हा एकदा सांगतो की 5.3/4 असं म्हणलं जातं. आणि इथं कसं 8.2/5 म्हणलं जातं. त्याचं जर रूपांतर करायचं, काय करायचं, हा जो छेद आहे त्या छेदानं काय करायचं, जी पूर्ण संख्या आहे त्या पूर्ण संख्येला काय करायचंय, तिथं काय करायचं, गुणायचं. आणि ही संख्या त्यामध्ये काय करायची, मिळवायची. आता दुसरं एक सांगतो, इथं आपण काय करतो, प्रत्येक वेळेस संख्या मिळवत होतो. पण समजा असं असेल, 8.-2/3 असं जर आपल्याला अपूर्णांक आला. आता इथं कुठलं जर चिन्ह नाही म्हणून आपण इथं काय करत होतो, आपण मिळवत होतो. पण आता इथं जर अशा प्रकारचं जर आपल्याला आलं तर काय करायचंय, हा इथं गुणाकारच होईल. किती होईल इथं, 8×3=24. पण इथं काय आहे, वजा चिन्ह, इथं काय करायचंय, तो वजा करायचा आहे. म्हणजे कसं होईल, 8×3=24, 24 मधनं काय होतील, 2 वजा होतात. म्हणजे कसं होईल, 22/3 असं हे उत्तर आहे. किती इथं, 8×3=24 आणि वजा 2, 8×3=24 आणि वजा 2 22 आली. म्हणजे 22 छेद काय येणार इथं आपल्याला, 22/3 येणार आहे. अजून एक उदाहरण बघू, 7 - 3/5, 7.-3/5 असं जर आपल्याला अपूर्णांक दिला, कुठला अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, आपल्याला याच काय रूपांतर करायचंय, तर अपूर्णांकात रूपांतर करायचं. मग कसं करणार सांगायचं, तर काय करायचं आपल्याला, आता नेहमी आपण काय करतोय, छेदानं काय करायचं, ह्या पूर्ण संख्येला गुणायचंय. मग किती आले हे, 7×5=35, 35 - 3 किती आलं इथं, तर 32/5 हे आपल्याला उत्तर मिळतं. काय मिळालं इथं उत्तर, 32/5. लक्षात घ्या, पुन्हा एकदा बघून घ्या सगळं व्यवस्थित. आणि याच्यामध्ये काय करायचंय, 7×35 आणि 35 मधून 3 गेले 32, म्हणजे 32 छेद काय आलेले 5 आहे. इथं बघायचं की इथं हे वजा चिन्ह आहे म्हणून आपण वजा केलं. बाकी ठिकाणी जर इथं कुठलं चिन्ह नाही तर आपण काय करतोय, अधिक करतोय किंवा बेरीज करतोय त्याची. पुढचं बघू आता आपण. याच्यामध्ये काय करायचं, आता अपूर्णांक जर दिलेला असेल तर त्याचं काय करायचंय, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं. आपण काय बघितलं, आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर बघितलं. आता दुसरं त्याच्या विरुद्ध काय करायचंय, अपूर्णांकाचं काय करायचंय आपल्याला, अपूर्णांकाचं काय करायचंय, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं. ते कसं करायचं, ह्या गोष्टी बघून घेऊयात. इथं समजा दिलं एखादा अपूर्णांक 24/5 असा अपूर्णांक आपल्याला दिला. आता 24/5 अपूर्णांक दिला, त्याचं काय करायचं आपल्याला, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात काय करायचंय, रूपांतर करायचं. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचंय, मग कसं करायचं,
ते बघू आपण. ते करायचं तर काय करायचं, पहिल्यांदा काय करायचं, ह्या संख्येने ह्या संख्येला पूर्ण भाग जातोय का बघायचं. आता इथं पूर्ण भाग जातोय का, तर नाहीच. त्याच्या अलीकडची अशी संख्या घ्यायची की ज्याला काय होईल, पूर्ण भाग जाईल अशी संख्या घ्यायची. आता कुठली संख्या अशी, कुठली संख्या येणार याच्यामध्ये, तर इथं भाग लावून बघू आपण कशा पद्धतीने. एक बघितलं की लक्षात येईल आपल्या की काय करायचं. इथं घेऊ, काय करायचं तर 24 आणि इथं काही 5 आहे. लक्षात ठेवायचं इथं. आता 5 न भाग लावलं तर किती येणार इथं, 5 चौक 20 आले. 20 आल्यानंतर काय राहील इथं, बाकी काय उरते इथं, 4 बाकी उरते. बरोबर, 5 चौक 20 आणि बाकी किती उरली, तर 4 बाकी उरली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दशांश पूर्णांकात रूपांतर करायचं नाही, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्यायची. इथं आपल्याला काय करायचंय, पूर्णांक युक्त अपूर्णांकात आपल्याला काय करायचं, रूपांतर करायचं. मग काय करायचं तर हा जो छेद आहे तो तसाच मांडायचा. लक्षात ठेवायचं, ह्या छेदामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. जो छेद आहे तो तसाच मांडायचा. त्याच्यानंतर इथं जो काही भाग लागलाय, कितीचा भाग लागलाय इथं आपल्याला, तर भाग लागलाय कितीचा, तर 4चा भाग लागलाय. मग जो 4चा भाग लागलाय ती संख्या कुठं मांडायची, इथं मांडायची. जिथं आपण पूर्णांक मांडला होता तो हा पूर्णांक, इथं काय मांडायचा, हा पूर्णांक मांडायचा. आणि इथं जी डोक्यावर इथं म्हणजे अंशामध्ये काय मांडायचं आहे, तर जो इथं बाकी जी मिळाली आपल्याला, जी काय बाकी मिळाली आपल्याला ती इथं बाकी मांडणार आहे. इथं बाकी काय आली तर ती बाकी आपण मांडली. म्हणजे कसं आता होणार, जरी समजा आपल्याला हाच अपूर्णांक दिला असता आणि आपल्याला अपूर्णांकात व्यवहार्य पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहार्य अपूर्णांकात जर रूपांतर करायचं सांगितलं असतं तर मग कसं झालं असतं, ते 5 चौक 20 आणि 4 24 म्हणजे किती आलं इथं, 24/5. म्हणजे हेच उत्तर मिळालं. म्हणजे आपण जे केलंय ते आपलं काय बरोबर काढलेलं आहे. आपण दुसरी उदाहरणं बघू अजून. इथं बघू आपण किती, 85 काय इथं 16 दिलं. ठीक आहे, मग 85/16 आहे. तर मग काय करायचं इथं, मग इथं काय करायचं आपल्याला, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं. इथं पण कसं करणार आहे आपण, इथं पण सेम करायचं. काय करायचं, इथं हा छेदात मांडायचा आणि ह्यांचं काय करायचं, इथं तोंडी भाग लावता आला पाहिजे. आणि काय होणार आहे, आपलं उदाहरण काय असेल, 5 टोटल घेतलं. बरोबर, मग इथं कसं होणार आहे, 16×5 80 आणि इथं शिल्लक किती राहिले, 5 राहिले शिल्लक. म्हणजे कसं आला, 5.5/16 हे उत्तर मिळालं इथं. दुसरं जर उदाहरण घ्यायचं म्हणलं, 37/6 घेतला. ठीक आहे, 37/6 घेतल्यानंतर इथं काय करायचं, इथं पण सेम करायचं. पूर्ण काय करायचं, इथं छेदामध्ये जी संख्या आहे ती मांडली. आता छेदात मांडल्यानंतर आता ह्याला भाग लावायचा. भाग किती लागणार आहे, 6×6=36. 6×6=36 राहिल्यानंतर बाकी किती उरती, तिथं 1 बाकी उरते. मग 1 बाकी उरली. मग याचं रूपांतर कसं झालं, 6.1/6. जर आता पुन्हा करायचं म्हटलं तर 6×6=36 आणि 37/6. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, इथं बरोबर आहे. काय करायचं लक्षात ठेवा, तर ह्या संख्येने ह्या संख्येला भाग लावायचा. भाग लावल्यानंतर जो काय पूर्ण भाग जातोय तो काय करायचा, इथं मांडायचा आहे. आणि जी काय बाकी उरते ती इथं मांडायची. हा छेद कसा करायचा आहे, हा छेद जसा आहे तसा मांडायचा. अजून एक उदाहरण बघू आपण. इथं 48/5 घेतल्या. हा कुठल्या जरी संख्या, लहान असू द्या संख्या किंवा मोठ्या असू द्या, ह्याच्यामध्ये काय होणार आहे, संख्या कुठल्या जरी प्रकारची असली, लहान असू द्या तर मोठी असू द्या, जी करायची पद्धत कशी राहणार, आपली सेमच राहणार आहे. हे आपल्याला अपूर्णांक दिला तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचंय. तर पहिल्यांदा काय करायचं, तर हे 5 जे छेदातले त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही, तिथं मांडायचं. त्याच्यानंतर ह्यांना काय करायचं, ह्या छेदाने ह्या अंशाला भाग लावायचा. भाग कसा लावायचा, की ह्याच्या अलीकडची पूर्ण जो भाग जातो ती संख्या घ्यायची. आता इथं कितीचा भाग जाईल, कितीचा भाग जाईल, तर 9चा. म्हणजे 5×9=45. मग 5×9=45 म्हणलं काय आलं, इथं 9 आले. आता 45 इथं लागलं तर इथं शिल्लक किती बाकी राहते, इथं तर किती राहणार, इथं 3 बाकी राहील. मग हे काय झालं आपलं, तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूप झालं. 9.3/5 हे काय झालं आपलं उत्तर झालं. म्हणजे काय झालं याचं, तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता व्यवहार्य अपूर्णांकाची काय करायची, बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हे आपण बघू.
ठीक आहे. आता व्यवहारी अपूर्णांकाचं हे आता कसं आहे, पहिलं उदाहरण 12/5 अधिक 18/5 बरोबर. ह्याचं आपल्याला उत्तर काढायचं. तर पहिल्यांदा काय बघायचं, तर व्यवहारी अपूर्णांक असेल किंवा अपूर्णांकाची काय करायचं आपल्याला, बेरीज किंवा वजाबाकी करायची. आता बेरीज वजाबाकी करताना लक्षात काय ठेवायचं, तर ह्याच्यामध्ये बेरीज करताना, बेरीज किंवा वजाबाकी ह्याच्यामध्ये काही नियम आहेत. ज्यावेळेस बेरीज आणि वजाबाकी करतो त्यावेळेस काय दिलं इथं आपल्याला, 12/5 अधिक 18/5. आता यांची बेरीज करायची, ह्याचं उत्तर किती येत आहे ते बघायचं. मग ह्याच्यामध्ये काय नियम आहेत, जे ज्यावेळेस बेरीज आणि वजाबाकी करताना काय लक्षात ठेवायचं, की बेरीज किंवा वजाबाकी करताना काय ह्यांचा काय पाहिजे, हा जो छेद आहे हा कसा पाहिजे, समान पाहिजे. हा समान असेल तरच आपण काय करू शकणार आहे, बेरीज किंवा काय करू शकणार आहे, वजाबाकी करू शकणार आहे. आता याच्यामध्ये बघितलं आपण, तर याच्यामध्ये छेद किती, याचा 5 छेद आहे आणि ह्याचा पण किती छेद आहे, 5 आहे. मग ह्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, यांची काय करू शकतो, बेरीज आपण करू शकतो. इथं बेरीज चिन्ह आहे म्हणून आपण बेरीज करू शकतो यांची. यांचं जर छेद समान नसतं तर ह्याची बेरीज आपण काय करू शकणार नाही. मग ती आपण उदाहरण पुढे बघू, पण आधी हे बघू की ह्यांचा छेद समान आहे काय करायचं. आता हे छेद समान आहे, यांचा छेद समान आहे तर काय होणार आहे, मग यांची बेरीज आहे तर ह्यांची बेरीज होणार. मग बेरीज करताना काय झालं, ह्या दोन्हींचे काय करायचे, हा छेद लक्षात ठेवायचा, हा छेद तसाच मांडायचा. जरी छेद इथं काय छेद समान केल्यानंतर काय करायचं, छेद जसा आहे तसा मांडायचा. छेदामध्ये बेरीज करायची नाही, बेरीज कुठली करायची, फक्त अंशामध्ये करायची. अंशामध्ये केल्यानंतर किती झाली इथं, 18 आणि 12 किती झाली, 30 झाली. हा काय मिळाला इथं, 30/5 हे आपल्याला इथं काय मिळालं, तर अपूर्णांक मिळाला इथं. ठीक आहे. पण लक्षात ठेवायचं काय, ह्याच्यामध्ये नियम काय लक्षात ठेवायचा, की जर बेरीज आणि वजाबाकी जर अपूर्णांकाची असेल तर त्याचं काय पाहिजे, छेद समानच पाहिजे. तर आपल्याला बेरीज वजाबाकी हे ह्या दोन बाबतीत नियम आहे, बेरीज आणि वजाबाकीच्या बाबतीत. ठीक आहे. हा लक्षात ठेवायचं की बेरीज वजाबाकी असेल तर काय, छेद त्याचा समान पाहिजे. दुसरं उदाहरण बघू आपण त्यातलं. आणि दुसरं किती आहे, 45/6 अधिक 15/6. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय बघायचं आहे, तर छेद समान आहे का, आहे का छेद समान इथं, हो. इथं किती आहे, 6 आणि याचा पण छेद किती दुसऱ्या पण अपूर्णांकाचा, तर 6 आहे. मग 6 आहे तर इथं काय होणार आहे, त्यांची काय होणार आहे, इथं पण काय आहे त्यांचं बेरीज चिन्ह, तर काय होणार आहे, बेरीज करायची. 60/6. इथं कुठल्या पण पद्धतीचं काय, आपल्याला छेद समान नसेल तर मग बाकी आपण पुढे बघू. पण इथं काय बघायचंय, ज्यावेळेस आपल्याला पूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी दिलेली असेल त्यावेळेस लक्षात ठेवायचं की आपल्याला त्यांचा छेद समानच पाहिजे. आता इथं समान आहे त्यामुळे आपण दुसरीकडे करणार नाही, जे काय करायचं पुढे बघू आपण. त्याच्यामध्ये काय करायचं, समान आहे फक्त काय करायचे, लक्षात ठेवायचं की छेद जसं आहे तसं मांडायचं. 6/12 इथं आपण काय करणार नाही. 6/12 नाही करायचं, फक्त यांचं काय होतंय, अंशांचं काय होती, यांची बेरीज आहे म्हणून इथं म्हणजे बेरीज चिन्ह आहे म्हणून बेरीज होणार आहे. पुढचं बघू. आता हे दोन उदाहरण झाले आपले. आता तिसरं उदाहरण. आता तिसऱ्या उदाहरणामध्ये काय, 16/3 अधिक 15/7. ठीक आहे. 16/3 आणि 15/7 इथं अर्थ. आता इथं काय करायचंय, इथं छेद समान आहे का यांचा, तर नाही. मग छेद समान नाही तर काय करायचं, आता आपण काय बघितलं, लसावी आपण शिकलो. आता लसावी शिकतो म्हणजे काय, तर ह्यात आता लक्षात ठेवायचं की हे दोन्हींचं काय, ह्या दोन्हींच्या पाड्यातली अशी संख्या, ह्या दोन्हींनी भाग जाणं अशी संख्या पाहिजे की लहानात लहान घ्यायची. मग लहानात लहान संख्या घ्यायची तर मग काय करायचं, एक तर लसावी काढला तरी चालेल. पण इथं आता काय होतंय, ह्यांना कुठल्या, ह्या दोन्ही संख्यांना कुठल्याच संख्येने भाग जात नाही. तर मग काय करायला लागेल, इथं 3ला कितीने गुणायला लागली, तर 7ने गुणायला लागेल. आणि इथं म्हणजे ह्या दोन्हींचा लसावी किती येणार आहे, तर 21 लसावी येणार आहे. बरोबर. मग 21 लसावी येणार आहे यांचा. तर मग काय केलं यांचं, इथं काय केलं आपण, समान करायसाठी काय केलं, या 3ला कितीने गुणलं, या 3ला कितीने गुणतोय आपण, तर इथं 7ने गुणतोय. आणि या 7ला कितीने गुणतोय, 3ने. कारण का, त्यांचा आपल्याला काय करायचंय, छेद समान करायचा. मग छेद समान करायचा तर छेद किती झाला यांचा, तर 21 छेद झाला. पण ही गोष्ट लक्षात घ्यायची, ज्यावेळेस आपण छेदाला गुणत असतो त्याच संख्येनं काय करायचंय, अंशाला गुणायचं. आणि इथं आता 3ने गुणतोय म्हणजे इथं 15ला पण कितीने गुणलं पाहिजे आपण, 3ने. ही गोष्ट महत्वाची, ही गोष्ट विसरायची नाही की ज्या संख्येनं तुम्ही काय करायचं, छेदाला गुणताय त्याच संख्येने काय करायचंय, अंशाला पण गुणायचं असतं. ठीक आहे. मग गुणल्यानंतर
इथं काय करणार आहे, मग गुणाकार करायचा यांचा, बरोबर. इथं छेदात किती येणार आहे, 21 येणार आहे.